तुम्हाला वाटतं का, की 3 दिवस झाले न्यायालयाचा निर्णय येऊन, पण 3 दिवसानंतर सुद्धा आमदार महोदयांची, मंत्री महोदयांचं मंत्रिपद आत्तापर्यंत होतं ते जातंय आता, पण त्यांची आमदारकी अजून कायम आहे. याचा अर्थ हा न्यायालयाचा अवमान आहे का? विलासजी, या सरकारमधले हे दुसरे मंत्री असतील ज्यांना जनरेट्यामुळे राजीनामा द्यावा लागला. कुठल्या गुन्ह्यामध्ये नाव येतं, आपले सहकारी काय गुन्हा करतायत, राज्यातल्या ह्या कायदे मंडळातील कायदे बनवणाऱ्या सन्माननीय सदस्याबद्दल काय मेसेज जातोय, त्याचं कशाचंही सोयरसूतक देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात काम करणाऱ्या या मंत्र्यांना राहिलेलं नाही. हं. मग ते एकनाथ शिंदे साहेबांचे मंत्री असू द्या, भाजपाचे मंत्री असू द्या की राष्ट्रवादीचे मंत्री असू द्या, आम्हाला या तिघांपैकी कोणा एकाचं असं आम्हाला देणं घेणं नाही. या राज्याचा चेहरा म्हणून जे मंत्रिमंडळ कॅबिनेट काम करतं त्याच्यामधली मंडळी 2 न्यायालयांनी शिक्षा दिलेली असताना हां. फेब्रुवारी महिन्यामध्ये पहिल्यांदा शिक्षा झाली. त्याच वेळेस नैतिकतेच्या आधारावर राजीनामा यायला पाहिजे होता. कारण सरकारची फसवणूक केल्याचा, खोटे कागदपत्र दाखल केल्याचा आरोप आहे. हा गंभीर आरोप आहे. सन्माननीय सदस्याबद्दल कायदे मंडळामध्ये जे कायदे बनवतात ते जर बेकायदेशीर गोष्टीचा आधार घेत असतील तर हं. हा मोठा गुन्हा आहे. तरी पण आतापर्यंत म्हणजे हं. डिसेंबर एंडिंग पर्यंत ते दुसऱ्या न्यायालयाचं कारण सांगून मंत्रिपदावर होते. त्या मधल्या काळातही त्यांनी अनेक वक्तव्य केलेले आहेत, अनेक गोष्टी त्यांनी बोललेल्या आहेत. रमी खेळताना त्यांना सभागृहामध्ये तुम्ही माध्यमांनी दाखवलेलं आहे. असं असताना सुद्धा जिल्हा सत्र न्यायालयानं 2 वर्षाची शिक्षा, 10,000चा दंड बसवलेला असताना आणि त्यांच्यावर असलेले सगळे आरोप हे सत्य मानून पुराव्यानिशी त्यांना शिक्षा ठोठावलेली असताना 3 दिवसानंतर माध्यमांनी आवाज उठवल्यानंतर, जनप्रतिनिधी विरोधी पक्षाने आवाज उठवल्यानंतर लाजकाज आता ज्यावेळेस पोलीस अटक वॉरंट घेऊन येत आहेत हां. असं म्हणल्यानंतर जर तुम्ही राजीनामा देताय तर नैतिकतेची चाड तुम्हाला राहिलेली नाही, कायद्याचा सन्मान तुम्ही ठेवलेला नाही. आता हं. फक्त देवेंद्रजी फडणवीस साहेबांची नामुष्की होऊ नये, गृहमंत्र्याला आपल्याच एका मंत्र्याला पोलिसांकरवी अटक करण्याची नामुष्की महाराष्ट्रावर येऊ नये हं. म्हणून तुम्ही आता स्वतःच्या पक्षाची आणि राज्य सरकारची काहीतरी उरली सुरली इज्जत वाचवायसाठी तुम्ही हे राजीनाम्याचं नाटक केलंय. खरी नैतिकता शिल्लक असेल तर 1951चा लोकप्रतिनिधित्वाचा कायदा तात्काळ अंमलात आला पाहिजे. विधिमंडळाच्या सचिवांनी, विधिमंडळाच्या अध्यक्षांनी ज्यांच्याकडे सर्व अधिकार असतात हां. त्यांनी या कोकाटे साहेबांची आमदारकी हं. रद्द केली पाहिजे. कायदे बनवणाऱ्यांनी कायद्याचा सन्मान ठेवायचा असतो. हां. कायदे बनवणाऱ्यांनी कायदेशीरच वागायचं असतं. कायदे बनवणारे ज्यावेळेस बेकायदेशीर वागतील, अपहार करतील आणि जनतेच्या साठी असलेली गरज ज्यावेळेस खोटी कागदपत्र देऊन ते बळकावतील त्यावेळेस त्यांचा राजीनामा मागायची वेळ येणं आणि त्याच्यामध्ये 3 दिवस जाणं, 2 न्यायालयाला आदेश द्यावे लागणं, हं. शिक्षेचा निकाल द्यावा लागणं आणि आपण इतकी चर्चा करावं लागणं याच्यामध्ये महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचं अधःपतन किती झालंय हे निदर्शक आहे.